आपल्या दिग्दर्शनाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या आणि दिग्गज कलाकार घडवणाऱ्या मराठी नाट्यसृष्टीच्या बाई म्हणजेच ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रंगायन नाट्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक आणि धाडसी विषय हाताळले. केवळ नाटकच नाही तर समांतर सिनेमात देखील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मराठी नाट्यक्षेत्रात बाई म्हणून त्यांना अत्यंत आदरानं ओळखलं जायचं. विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, अनुपम खेर, अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार त्यांनी घडवले. नव्या विचारांची मराठी रंगभूमी घडत होती तेव्हा विजयाबाई सातत्याने अर्थपूर्ण प्रयोग करून त्याच्या जडणघडणीत मोलाचं कार्य करत होत्या. विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा या ठिकाणी झाला होता. विजया मेहता पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्यांचे वडील दत्तात्रय जयवंत हे थिओसॉफिकल सोसायटीत कार्यरत होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर विजया जयवंत यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्य प्रशिक्षण घेतलं. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे यांच्यासह रंगायन चळवळ उभी करण्यात आणि ती समर्थपणे पुढे नेण्यात विजयाबाई सक्रिय होत्या. मराठी रंगभूमीवर वेगळी क्रांती त्यांच्या नाटकांनी घडवली. नाटकाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संशय कल्लोळ, तुझं आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर पार्टी सिनेमातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तंजी, कलियुग, रावसाहेब असे सिनेमे देखील विशेष मानले जातात. विजया मेहता यांनी झिम्मा नावाचं आत्मचरित्र देखील लिहिलं आहे, ज्यामध्ये रंगभूमीचा एक महत्वाचा टप्पा आपल्या समोर उभा राहतो. विजयाबाईंच्या नाटकाचे विषय आणि मांडणी कायमच वेगळी ठरली. आशयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन विलक्षण होता. मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्या छाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आणि त्यातून कामही केलं. विजया मेहता यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. नाट्य दर्पण, संगीत नाटक अकादमी, पद्मश्री पुरस्कार, गोबदेवल पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, विष्णुदास भावे सुवर्ण पदक, दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार हे आणि असे कितीतरी पुरस्कार विजयाबाईंना मिळाले आहेत. अशा दिग्गज नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.